लोक हो नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज एका जरा गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधतोय. प्रचाराच्या रणधुमाळीत एक असा भयानक आरोप झालेला आहे, की ज्या आरोपाबद्दल खरं तर राजकारण्यांपेक्षाही एका अशा माणसाने बोलणं गरजेचं होतं, की ज्या व्यक्तीचा अनुभव त्या क्षेत्रातला आणि त्या क्षेत्राशी संबंधित अत्यंत असा महत्वाचा असा अनुभव आहे. आरोप काय आहे तो आधी ऐकूया. आणि तो आरोप केलाय खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. गेले 2 दिवस ते आरोप करतायत. आजही पुन्हा त्या आरोपाची पुनरावृत्ती झालेली आहे. काय आहे आरोप? एकदा ऐकूया. राहुल गांधी ज्या प्रकारची मोठ बांधतायत या महाराष्ट्राकरता आणि देशाकरता घातक आहे. भारत जोडो नावाचं संघटन सुरू केलं. आम्हाला वाटलं भारत जोडो किती चांगलं काम आहे, भारत जोडो करतायत किती चांगलं काम करतायत. आता लक्षात आलं त्या भारत जोडो मध्ये 150-200 संघटना आहेत. यातल्या 100च्या वर संघटना अराजक पसरवणाऱ्या संघटना आहेत, अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना आहेत, एनार्किस्ट संघटना आहेत, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर समाजामध्ये विद्वेष कसा तयार होईल, समाजामध्ये दुर्भावना कशी तयार होईल, समाजाचा विश्वास कसा त्या ठिकाणी कमी होईल, देशाच्या संविधानावर, देशाच्या सुप्रीम कोर्टावरनं, देशाच्या व्यवस्थेवरनं समाजाचा विश्वास कसा कमी होईल याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संघटना या राहुल गांधींच्या भारत जोडो मध्ये या ठिकाणी सम्मिलित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि माझा राहुल गांधींना सवाल आहे, या अल्ट्रा लेफ्टिस्ट लोकांकरता तुम्ही संविधानाच्या नावाने लाल पुस्तक का दाखवताय? लालच पुस्तक तुमच्या हातामध्ये काय आहे? कोणाला तुम्ही लाल पुस्तकातनं इशारा देताय? बंधू भगिनींनो, सोपं नाही आहे. आपल्या समाजाची वीण हे पूर्णपणे तहस नहस करण्याचं षडयंत्र हे राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्ष करतोय. लोक ऐकलत. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप केला. एक राजकीय नेता म्हणून याकडे राजकारणाच्या प्रचाराच्या रणधुमाळीत केलेला आरोप म्हणून पाहता येईल. पण असं करणं हे कदाचित मूर्खपणाचं लक्षण. कारण त्यांनी जो आरोप केलाय तोच विषय डावा, दहशतवाद आणि डीप स्टेट हा विषय घेऊन आम्ही हिंदुस्तान पोस्टने दिवाळी अंक काढलेला आहे. हा विषय का गंभीर आहे? आमच्या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक असलेले आणि आपल्या राज्याचे माजी पोलीस महासंचालक राहिलेले प्रवीण दीक्षित सर आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांचा या विषयावर दांडगा अभ्यास आहे. मुद्दाम त्यांना याकरता बोलवलंय. प्रवीण सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, हा विषय तसा बघितला तर राजकीय आहे, पण तुम्हाला मुद्दाम या विषयावर बोलायला सांगण्याचा आमचा उद्देश हा आहे की हा विषय खरोखरच किती गंभीर आहे आणि याचं राजकारण होत आहे हा भाग सोडा, पण याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस सारखा नेता हा विषय चव्हाट्यावर आणतोय, भर प्रचारात हा विषय मांडतोय आणि राहुल गांधींना थेट सवाल करतोय, अल्ट्रा लेफ्टिस्ट संघटना आहे, 150हून जास्त संघटनांचा जेव्हा उल्लेख होतोय, याकडे कसं पाहायचं? आपण सर्वांनी, मतदारांनी कसं पाहायचं? हा खरोखर एक शहरी नक्षलवाद आणि हा जो काय त्यांचा प्रोपोगंडा जो सुरू आहे, तर त्याकडे कसं पाहायचं याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? त्याच्याबद्दल आपण असं आहे की आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणखी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उल्लेख केलेला आपण आता प्रेक्षकांना दाखवलेला आहे. आपल्याला आठवत असेल की नुकतीच हरियाणामध्ये निवडणूक झाली होती किंवा झारखंडचाही सध्या निवडणूक प्रचार चालू आहे. हरियाणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेसही स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत कळवळीने लोकांना ही बाब अधोरेखित करून सांगितलेली होती की हा त्यांचा गुजरातचा मुख्यमंत्री असतानाचा आणि त्याच्यापेक्षाही नंतर भारताचा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा जो अत्यंत असा दीर्घ असा जवळजवळ 25 वर्षापेक्षाचा जो जास्ती अनुभव आहे,
त्या अनुभवाच्या आधाराने त्यांनी ह्या शहरी नक्षलवादाकडे लक्ष वेधलेलं होतं. माझा स्वतःचा मी अनुभव आपल्याला सांगू इच्छितो की ही जी काही शहरी नक्षलवाद ही जी चळवळ आहे, ही चळवळ ही गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि जिथे जिथे काही विकासाची कामं शक्य असतील किंवा आपण विचार करू त्या प्रत्येक ठिकाणी खोडा घालणे. भारताचा विकास हा त्यांचं उद्दिष्टच आहे की कुठल्याही प्रकारे कमीत कमी 3% GDP हा भारताचा शक्य होणार नाही ह्यासाठी प्रयत्न करणे. मी आपलं लक्ष काही त्याच्यासाठी उदाहरणांकडे वेधू इच्छितो. फार जुनी गोष्ट आहे. मुंबईच्या जवळ आपल्याला आज कल्पना आहे की भारतातलं एक अत्यंत विशाल अशा प्रकारचं मुंबईला एक पर्याय म्हणून न्हावा शेवा या ठिकाणी एक आपल्याला पोर्ट किंवा बंदर निर्माण करायचं होतं. त्यावेळेला स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला स्वतः वसंतदादांनी मला बोलावून सांगितलं की भारत सरकार ह्या न्हावा शेवा येथील बंदर व्हावं ह्यासाठी वारंवार त्यांना सांगतंय, लिहितंय. प्रत्यक्ष त्यावेळेचे जे कोणी पंतप्रधान होते तेही त्यांना वारंवार सांगतायत, परंतु हे बंदर होऊ नये आणि त्यासाठी काहीही केलं तरी आम्ही काही मागण्या करायच्या आणि बंदर होऊ द्यायचं नाही, ही त्यांची मानसिकता आहे. आणि त्यासाठी त्यांनी मला आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की हे संपूर्ण भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असलेलं असं हे बंदर आहे. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की तिथले जे स्थानिक नेतृत्व होतं की जे स्वतःला डावे म्हणवायचे, अशा ह्या डाव्या पक्ष, मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, आपल्याला माहितीच आहेत, तर ह्या डाव्या पक्षांनी एक कुठलीही ज्या वेळेला तिथल्या एखाद्या हेक्टरला 2,000 किंवा 3,000 रुपये किंमत असायची किंवा होती, त्यावेळेला ह्यांनी एक अशी मागणी केली की 40,000 रुपये आम्हाला जर दिले तरच आम्ही जमीन देऊ. आणि त्यांच्याशी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बाकी अन्य मार्गांनी सविस्तर बोलणी केल्यानंतर देखील ह्या नेतृत्वानी अडून राहिले. लोक मेले तरी चालतील पण आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशा प्रकारची ही त्यांची अटीतटीची भाषा होती. हे एक उदाहरण झालं. आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये ज्यावेळेला कोकणामध्ये दाभोळ ह्या ठिकाणी एक वीज प्रकल्प मोठा एनरॉनचा आलेला होता, त्या ठिकाणी सुद्धा त्या प्रकल्प होऊ नये ह्यासाठी जे सध्या विरोधी पक्षात आहेत ते काही काळ त्यावेळेलाही विरोधी पक्षात होते आणि त्याही लोकांनी अशीच एक टोकाची भूमिका घेतली आणि तिथल्या स्थानिक लोकांचं मत होतं की आम्हाला हा प्रकल्प पाहिजे. खुद्द हे विरोधी पक्ष जेव्हा सत्ताधारी पक्ष झाले त्यावेळेला त्यांनीही तो प्रकल्प सुरू करण्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारे खटपटी केल्या, पण जेव्हा तो प्रकल्प सहज शक्य होता तेव्हा तो प्रकल्प बिलकुल होऊ दिला नाही. अगदी आपल्या जवळचं उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबईची मेट्रो हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आज मुंबईची मेट्रो किती आवश्यक आहे हे त्याची रोजच्या लाखो लोकांच्या प्रवासाच्या वरून येणारी कल्पना कुणीही करू शकतो. परंतु हा अत्यंत लोकांच्या जिव्हाळ्याचा असलेला प्रश्न कोणीतरी केवळ एखादी ख्रिश्चन मिशनरी संस्था बंगलोरहून सांगते की नाही आम्हाला अरे या ठिकाणी डेपो नको, आणि त्या नावाखाली तो डेपो नको म्हणून मेट्रोला विरोध करायचा, तो होऊ द्यायचा नाही. त्याला उच्च न्यायालयाने सर्व बाबी तपासून मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबी तपासल्या आणि सांगितलं की हे या ठिकाणी करणं योग्य आहे. प्रॅक्टिकली ते सगळं अत्यंत योग्य अशा प्रकारचा हा प्रकल्प होता, त्याला होऊ दिलं नाही. आणि जोपर्यंत यांची सत्ता होती तोपर्यंत तो प्रकल्प रखडत ठेवला, त्याला कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नाही. कोस्टल रोड सुद्धा तेच प्रकार, त्याच्यामध्ये खोडा घालायचा
प्रकल्प होऊ द्यायचा नाही. आज आपल्याला कल्पना आहे की गुजरातमध्ये नर्मदा सरोवर, की ज्या प्रकल्पामुळे आज तिथल्या लाखो हेक्टर वरती आणखीन लाखो गावातल्या अनेक कोटी लोकांना दैनंदिन फायदा होतो. त्यांची जमीन आज सुजलाम सुफलाम झालेली आहे. ह्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी म्हणून किती वर्ष प्रकल्प रखडत ठेवायचा? 50 वर्ष. 50 वर्ष झाली तरी हा प्रकल्प होऊ नये. आणि केवळ का? त्याचं श्रेय आपल्या विरोधी पक्षाला मिळेल. जर त्याच्यात लोकांचा फायदा झाला तर लोक त्या विरोधी आपले जे कोणी असतील त्यांना दुवा देतील. आणि ते होऊ नये ह्या एका क्षुद्र अशा प्रकारच्या उद्देशाने कुठलाही भारताचा प्रकल्प विकसित होऊ द्यायचा नाही. हेच तामिळनाडूमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्या ठिकाणी देखील वेदांत म्हणून तिथे एक कंपनी होती. त्यांचा एक प्लांट त्यांना आणायचा होता. पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पुढे घातले गेले आणि तो प्रकल्प तिथे सुरू होऊ दिला नाही किंवा त्या ठिकाणी विलंब करायला लावला. रत्नागिरीमध्ये ही अशी उदाहरणं आहेत. रत्नागिरीचा जो आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 2 मोठे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने आणायचा प्रयत्न केला. एक विजेचा निर्मितीचा प्रकल्प होता, अणुभट्टीवरचा आधार. जैतापूर आणि नाणार. करेक्ट. किंवा त्या ठिकाणी एक मोठ्या क्रूड ऑइलचा असा एक मोठा प्रकल्प आणायचा प्रयत्न होता. तोही होऊ दिला नाही. तिथल्या खुद्द जे तिथले लोक आहेत त्यातल्या अनेक लोकांनी पुढे येऊन वारंवार मागणी केली की आम्हाला हा प्रकल्प उपयोगी आहे. त्यांनी त्यांची जमीन दिली, त्याचे पैसे घेतले. पण काही केवळ थोड्या लोकांच्या या सो कॉल्ड डाव्या म्हणण्यापेक्षा जे अराजक माजवायचं ह्या उद्दिष्टाने असलेले हे जे लोक आहेत हे प्रकल्प हाणून पाडायचे, होऊ द्यायचे नाहीत. आणि भारताचा GDP हा 3% होणार नाही ह्यासाठी वारंवार प्रयत्न करायचे. अशा ह्या मानसिकतेचे लोक आहेत. हा जो काही शहरी नक्षलवाद आहे हा विविध रूपांनी कसा आपल्या समोर सध्या थैथयाट करतोय याची मी तुम्हाला गेल्या माझ्या अनुभवाच्या आधारे आणि आपल्या अनुभवाच्या आधारे गेल्या एक 3 ते 4 दशकातली काही ठळक उदाहरणं सांगितली. त्याच्यापेक्षा अनेक उदाहरणं आहेत. आणि ह्या सगळ्याच्या मागे एक वेल कन्सिडर्ड किंवा ज्याला आपण पूर्ण विचार करून म्हणतो अशा प्रकारचा हा डाव आहे. तो जो डाव आहे. सर तुम्ही शहरी नक्षलवाद कसा आहे आणि त्याचा इतिहास काय हे अगदी थोडक्यात सांगितलं, तो आढावा घेतलात. पण आता मी अगदी थोडा म्हणजे थेटच विचारतो की फडणवीसांनी जे आरोप केलेत त्यात तुम्हाला तथ्य वाटतंय का? कारण राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि तो प्रवास सगळा आपण पाहिलेला आहे. इतक्या मोठ्या यात्रेच्या सगळ्या ह्याच्या आयोजनापासून सगळ्या गोष्टींमध्ये जे काही आपण डोळ्यासमोर पाहिलं, तुमचा जो अनुभव आहे, तुमच्या कार्यकाळात असे अनेक अनुभव तुम्हाला आलेले आहेत. तुम्ही अनेक प्रश्न कदाचित सोडवलेही असतील. त्या उपाययोजना काय केल्या होत्या? कसा हँडल केला गेला तुम्ही कसा हे प्रश्न हाताळले होते? मावळचा शेतकऱ्यांवरचा गोळीबार हे एक पण प्रकरण आपण अनुभवलं होतं. तो सुद्धा त्या आंदोलनाचाच एक भाग होता. पण हे तुमचे अनुभव ह्या अशा प्रकारचे प्रश्न हाताळण्यातले, आणि यात खरोखर तथ्य आहे का भारत जोडोच्या ह्याच्यात 150 संघटना ज्या आहेत अराजक निर्माण करणाऱ्या त्यांचा सहभाग, यात तुम्हाला तथ्य वाटतं का? त्यात असं आहे की ज्याला आपण कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट म्हणून ओळखतो, जी मार्क्स, लेनिन, माओ यांच्या तत्वांवरती आधारित अशा प्रकारची ही एक पूर्णपणे अराजक निर्माण करणारी आणि भारत तोडो किंवा भारत तुम्हारे तुकडे होंगे ह्या त्यांच्या ध्येयाने चालणारी ही एक संघटना आहे. ह्या संघटनेला खुद्द भारत सरकारने ज्या वेळेला राहुल गांधी आणखीन मनमोहन सिंग हे सत्तेत होते त्यावेळेला त्यांनीच ह्या संघटनेवरती बंदी घातलेली होती. ही बंदी घातलेली असताना सुद्धा यांची कार्यप्रणाली कशी आहे ती समजून घेण्याचं हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. ह्या संस्थेचं म्हणणं असं आहे की
आज देशामध्ये त्यांनी जवळजवळ 227 अशा प्रकारच्या विविध संस्था या संबंधी यांना जोडलेल्या आहेत किंवा कार्यरत आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं आहे ती की त्या नामांकित वरून नामांकित आहेत त्या, जे रोजच्या आपल्या त्यातल्या बऱ्याचशा नामांकित आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या वरून तुम्हाला उपद्रव शून्य दिसत असल्या तरी त्या प्रत्यक्षामध्ये खरोखर ह्या चळवळीचंच खोलवर कार्य करत आहेत. आता ही जी CPM किंवा CP ही जी माओइस्ट म्हणून मी संघटना सांगितली, त्या संघटनेचं काय म्हणणं आहे, त्यांच्या पत्रकाप्रमाणे जे म्हणणं आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या संस्थांना त्यांनी A4 म्हणून वर्गीकरण केलेलं आहे. आता ह्या संस्थांना त्या जरी कम्युनिस्ट नसल्या तरी समाजवादी विचारांच्या संघटना म्हणून त्या ओळखल्या जातात. आणि ह्या संस्थांमधील काही सदस्यही चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होण्याची इच्छा बाळगून असतात. त्यांना प्रारंभी प्रबोधनासाठी निवडण्यात येतं. त्यानंतर त्यांची पदोन्नती करून त्यांना A3 म्हणजेच सशस्त्र क्रांती करणाऱ्यांपर्यंत त्यांची पदोन्नती केली जाते. आणि ह्या चळवळीविषयी सहानुभूती बाळगू असणारे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आज राष्ट्रीय राज्यस्तरीय विद्यापीठातील अनेक विद्यार्थी चळवळीमध्येही दृष्टीपथात येतात. तर ह्या CPMनी त्यांची जी गुप्त माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने जे सांगितलेलं आहे त्यात असं दिसतं की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे CPMचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते होते अशा कार्यकर्त्यांना त्यांनी नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार CPIM हा पक्ष भारतीय जनता पक्षाला नंबर 1 प्रकारचा किंवा नंबर 1 क्रमांकाचा शत्रू मानतो. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचं ध्येय या पक्षाने निश्चित केलेलं आहे. आणि ह्या उद्दिष्ट पूर्तीसाठी ते म्हणले काय करायचं, तर म्हणून त्यांनी विरोधी पक्षांमध्ये जे सध्या जे भाजपचा विरोध करणारे काही पक्ष आहेत तर अशा ह्या पक्षांमध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पक्षाविरोधामध्ये प्रचार करण्याचे आदेश त्या CPIMने त्यांच्या या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आणि त्यांची नावं काय आहेत ती आपल्याला माहिती आहेत. ते कोण आहेत, त्यांचं पूर्व, जसं आता गृहमंत्र्यांनी सांगितलं, त्यांचं पूर्वीचं चारित्र्य काय आहे, या संघटनांचं पूर्वीचं चारित्र्य काय आहे हे विदित आहे, हे लोकांना माहिती आहे. हे काही कोणी सांगायची गरज नाही की याच्यात काही राजकारणाचा भाग नाहीये. राजकारणाचा भाग तर असला असता एवढाच आहे की आज ते CPM मधून बाहेर पडून काही या विरोधी पक्षांमध्ये जॉईन झालेले आहेत. आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन असं सांगेन की विरोधी पक्षांमध्ये जरी ते गेलेले असले तरी ते देखील त्यांना प्रवेश देणं आणि त्यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत शॉर्ट साइटेड आहे. कारण त्या विरोधी पक्षांना सुद्धा जर उद्या चुकून कदाचित यांच्या हातात सत्ता आलीच तर ते ह्या सध्याच्या विरोधी पक्षांना सुद्धा समाप्त करायला मागे पुढे पाहणार नाहीत. हे महत्वाचा त्यांचा डाव आहे. कारण यांचं उद्दिष्ट एकच आहे, त्यांना लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींना काम करू द्यायचं नाही, त्यांना निर्णय घेऊ द्यायचे नाहीत. आणि जे माओचं वाक्य आहे की सत्ता ही बंदुकीच्या नळीच्या मार्फतच मिळवायला पाहिजे, तर तशा प्रकारे हे विचार असलेले लोक आहेत. आणि अराजक माजवायचं कारण काय आहे की ज्या म्हणून शासकीय आपल्याला आठवत असेल 2014 सालापूर्वी ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते आणि ते जेव्हा प्रचार करत होते त्या प्रचाराचं त्यांनी एक मुख्य उद्दिष्ट सांगितलं होतं की ज्या शासकीय संस्था आहेत त्या संस्थांवरचा लोकांचा उडालेला विश्वास हा पुन्हा त्या ठिकाणी रिस्टोअर करणं हे माझं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचा एक आता त्याला 10 वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या कामाचा, त्याच्या आधाराने आपण सांगू शकतो. बँकांची परिस्थिती अशी होती की त्यांच्यातलं असलेली कर्जबाजारीपणा, त्यांच्यात असलेले घोटाळे, त्याच्यातून घेतलेली लोकांनी न फेडलेली कर्ज ही हजारो कोटींची होती की ज्याचा डायरेक्ट परिणाम हा लोकांचा बँकांचा विश्वास उडावा अशा प्रकारची होती. पोस्टावरचा लोकांचा विश्वास जवळजवळ संपलेला होता. लोक फक्त पोस्ट म्हणजे एक टिंगल करण्याची संस्था आहे
अशा प्रकारे समजत होते. आज 10 वर्षानंतर आपण बघतोय की त्याच पोस्टाला पूर्णपणे नाविन्य स्वरूप देऊन, आधुनिक स्वरूप देऊन त्याचं पूर्णपणे रिस्टोरेशन करण्यात आलं. रेल्वे रेल्वे ही एक अत्यंत बजबजपुरी माजलेली अशा प्रकारची एक महाप्रचंड अशी संस्था भारत सरकारची झालेली होती. आज आपण पाहतोय आज त्याच रेल्वेचं आधुनिकीकरण करून तिला जागतिक तोडीचं बनवण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या मागचा उद्देश त्यांचा जो होता की ज्या शासकीय संस्था आहेत त्या लोकांनी लोकांच्यासाठी निर्माण केलेल्या संस्था आहेत त्या उत्कृष्ट रीतीने चालल्या पाहिजेत. परंतु ह्या एकीकडे दाखवायचं असं की ह्या शासकीय संस्था बरोबर काम करत नाहीत म्हणून कोणीतरी आपल्या स्वतःच्या वशिल्याच्या काही खाजगी संस्था काढायच्या, त्या संस्थांना इथलेच लोक जाऊन सामील होणार, त्यांच्या मदतीने त्या खाजगी संस्थांना प्रॉस्पेरिटी किंवा भरभराटीचे दिवस आणायचे. म्हणजे एकीकडे लोकांनी दिलेला जो काही या संस्थांसाठीचा पैसा होता तो वाया गेला, त्याच्यातून खाजगी लोकांचे खिसे भरायचे आणि त्याच्यातून मिळणारा जो काही भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारातून स्वतःची तुंबडी भरायची आणि देशाचं पूर्णपणे विघटन वाटोळं होईल अशा प्रकारे प्रयत्न करायचे. अशी ही धोकेबाज अशी प्रकारची परिस्थिती होती. तर आपल्याकडे असे अनेक राजकारणी आहेत जे स्वतःला जाहीरपणे अराजकतावादी म्हणतात. उदाहरणार्थ केजरीवाल, म्हणजे अगदी ते स्वतःला अराजकतावादी आहोत असं म्हणतात आणि आता ते सत्तेतही आले. तुम्ही आता जी अत्यंत गंभीर बाब निदर्शनास आणताय ती म्हणजे विरोधकांमध्ये अशा पद्धतीचे लोक घुसलेले आहेत, हे तुमचं सांगण्याचा हेतू आहे. बरोबर आहे? मी काही चुकत असेल तर मला तुम्ही अडवू शकता. आणि नुसतंच नाही, मी तर असं म्हणेन त्याच्या पुढे जाऊन की त्यांना काही आंतरराष्ट्रीय व्यक्ती, संस्था डीप जसे स्टेट, सोरोस आणि आणखीन काही लोक आहेत की ज्यांनी काही अशा संस्था निर्माण केलेल्या होत्या, त्या संस्थांच्या मार्फत ह्या अशा व्यक्तींना मोठमोठी काहीतरी बक्षिसं दिल्याचं दाखवायचं, त्यांना आंतरराष्ट्रीय संस्थांकडून फंडिंग करून द्यायचं आणि त्याचबरोबर जे खरोखर विकासाचे प्रकल्प आहेत त्यांना मात्र अगदी भारत सरकारने विनंती केलेल्या कर्ज पाहिजे असणाऱ्या अशा ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था कर्ज देणाऱ्या होत्या त्यांच्याकडून कर्ज मिळू द्यायचं नाही, त्यांना नाणेनिधी मिळू द्यायचा नाही, ही त्यांची चाल होती आणि त्याच्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार होते. आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की एक तर तो प्रकल्प पूर्ण व्हायचा नाही. आपल्याला कल्पना आहे की नरेंद्र मोदींनी एक सत्तेत आल्यानंतर एक 2 वर्ष गेल्यानंतर एक प्रगती म्हणून एक त्यांचं पोर्टल आता तयार केलेलं आहे की ज्याच्या मदतीने हे सगळे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रत्येक प्रकल्पाला कुठे अडवलेलं आहे, का विलंब होतोय. कारण कसं आहे की हा जो प्रत्येक प्रकल्प असतो त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे त्याची किंमत आहे आणि ती अतिशय हाय रेटनी आपण किंमत देत असतो आणि ती किंमत देणं आणि त्याला विलंब होणं हे भारताला आणि भारतातल्या जनतेला परवडणारं नाहीये. कारण तो जो प्रकल्प पूर्ण झाला तर त्याची फळं लोकांना मिळतील. जसं मी आता म्हणलो की नर्मदा सरोवर आहे, तर नर्मदा सरोवरासाठी आपल्याला कल्पना आहे की किती कोट्यावधी पैसे त्याला लागणार होते. पण ते जर पूर्ण झाला प्रकल्प तर त्याचा फायदा लोकांना मिळेल. त्याच्या आज जसं आपण बघतोय की आज गुजरात असेल, राजस्थान असेल, इतर आणखीन महाराष्ट्रातले काही भाग आहेत, हे सगळे जे म्हणजे सुपीक असे प्रकारचे दिसत आहेत, हे व्हायला किती उशीर झाला आणि कोणामुळे उशीर झाला. कोणीतरी एक बाई स्वतःला लेफ्टिस्ट म्हणूनही ती कधी गुजरातमध्ये जाऊन आंदोलन करते, कधी आणखीन कुठे आंदोलन करते. मेधा पाटकर, आपल्याला माहितीच आहे, मी नावं घ्यायचं फक्त टाळतोय. आपण आम्हाला नावं घ्यायला काही अडचण नाहीये. जे देशाच्या विरोधात जे आहे ते आम्ही जाहीरपणे मांडणार आहोत. आपल्याला आठवत असेल की खुद्द सुप्रीम कोर्टाने यांना शिक्षा ठोठावली आणि सांगितलं की यांची एकतर नुसतीच खोट्या प्रकारची माहिती नव्हे तर खोटे आरोप करणे, तर 30 तास सेटलवाड आहे, खोटे आरोप करणे, त्याच्यासाठी कुठल्याही थरापर्यंत जाणे, काहीही त्याच्याबद्दल, आणि त्यांना मोठमोठे वकील जे स्वतःला सिनियर ऍडव्होकेट म्हणतात असे त्यांच्या बरोबरीने कायम सुप्रीम कोर्टामध्ये उभे असतात.
म्हणजे हेही विशिष्ट संपूर्ण पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे. संपूर्ण न्याय प्रणाली ही आपल्याच उद्दिष्टासाठी राबवायची. आणि जर एखाद्या जजनी त्याच्या विरुद्ध निर्णय दिला तर लगेच म्हणायला सुरुवात करायची की ते न्यायालय सुद्धा आता या लोकांची रखेल म्हणून काम करत आहे. म्हणजे स्वतः मी तर म्हणेन की सुप्रीम कोर्टाने अशा गोष्टींची दखल घेऊन कॉन्टेम्प्ट ऑफ द कोर्ट अशा प्रकारची प्रोसिडिंग्स ह्या लोकांच्या विरुद्ध सुरू करण्याची आवश्यकता आहे. तर अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मुद्दा तुम्ही समोर आणलाय आणि ही कोर्टाने याची दखल घ्यावी अशी आता आपण या पद्धतीने आम्ही पण ही बाजू तुमची लावून धरण्याचा प्रयत्न करू. सर, तुम्ही एवढे महत्वाचे मुद्दे मांडलेत आणि तुम्ही म्हणजे डीप स्टेट, थोडक्यात परदेशी पैसा कसा इकडे आपल्याला सोरोस सारखी लोक कशा पद्धतीने इकडे इन्व्हॉल्व आहेत हे समोर आणलं आणि यांचा कसा या लोकांशी संबंध आहे या संस्थांशी हेही तुम्ही पुढे आणलं. तर एक एक म्हणजे थोडासा वेगळा प्रश्न आहे या सगळ्या प्रकाराशी संबंधित. जर राजकारण्यांनी म्हणजे आता देवेंद्र फडणवीस हे जरी गृहमंत्री असले तरी आज ते एक प्रचारात सहभागी झालेले राजकीय नेते म्हणून त्यांनी हा मुद्दा समोर आणलाय, बरोबर? तर राजकारण्यांनी हा प्रश्न उचलला त्यामुळे काय फरक पडणार आहे? ह्याचं राजकारण होणार आहे म्हणजे हा प्रश्न उलट चिघळेल की खरोखर याच्यावर उपाय शोधण्याकरता मदत होईल? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा जो अत्यंत गंभीर विषय आहे हा स्वतः पंतप्रधान, स्वतः उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी वारंवार लोकांच्या पुढे मांडून त्यांना सांगून लोकांचं जनप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. कारण काय होतं की इतके दिवस हे जे प्रश्न आहेत किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या केवळ जे देशाचा संरक्षणासाठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये आणखीन जे स्वतः गृहमंत्री असतील किंवा प्रधानमंत्री असतील यांच्यापर्यंत मर्यादित होते. परंतु हे लोकांना सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये लोकांचं प्रत्यक्ष नुकसान होत आहे. हे प्रकल्प न होण्यामुळे, भारताचा विकास न होण्यामुळे आपल्याला आठवत असेल कुठेही आज जगात तुम्ही जरी गेलात तरी देखील तिथली जी वीज हा सगळ्या प्रगतीचा अत्यंत महत्वाचा असा पाया आहे. आणि त्या अणुवीज त्याच्यासाठी ही सर्रास वापरली जाते. तुम्ही जर ती वापरली नाहीत तर त्याच्यामुळे होणारं जे प्रचंड प्रदूषण आहे ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने त्या देशाला आणि जगाला परवडणारं नाहीये. आणि त्याच्यावरती उपाय म्हणून अणुवीज हा आपल्याकडल्या डॉक्टर काकोडकरांसारख्यांनी अत्यंत तळमळीने वारंवार लोकांच्या पुढे सांगितलं. मी स्वतः एका त्यांच्या बैठकीला हजर होतो. त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या आमदारांची मुंबईमध्ये बैठक घेतली होती. स्वतः त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांनी मुद्दाम त्यांना बोलावलं की तुम्हीच आता सांगा, तुम्ही शास्त्रज्ञ आहात. त्यांनी स्वतः त्यांच्या परीने कळकळीने 2 तासाचं भाषण करून सर्व आमदारांना समजावून सांगितलं की आज अणुवीज ही अत्यंत सुरक्षित आहे आणि त्याच्याशिवाय जगाला पर्याय नाहीये. जर भारताला प्रगती करायची असेल तर अणुवीज ही आपण स्वीकारायला पाहिजे आणि तरच आपण एक ज्याला आपण शाश्वत अशा प्रकारची आणि स्वस्तातली अशी वीज सगळ्या लोकांना देऊ शकू. पण आज तुम्ही बघा कुठलीही तुमची प्रगती असेल, मग ते कारखाने असतील, ते इतर काही घरातले अप्लायन्सेस असतील, इतर काही व्यवसाय असतील, त्या प्रत्येकाला जर वीज नसेल तर ते सगळे खंडित होतात. आज सगळ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या ओरड हीच होती की आम्हाला रात्री अपरात्री उठून कधीतरी वीज येणार 2 तास 4 तास, त्याच्यामधून पाणी मिळणार, मग आम्ही ते शेताला देणार, फार त्रास होतो, तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या. आता नरेंद्र मोदींनी त्याच्यावरती उपाय शोधून काढून त्यांना सोलर पंप देऊन आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये भरपूर सर्व ठिकाणी फायदा होतोय, तो घेतला जातोय. परंतु आता जे आपण नाव घेतलं ते अराजक माजवणारे, त्यांनी काय जाहीर केलं, मग ते पंजाब असेल, मग ते दिल्ली असेल, आम्ही तुम्हाला मोफत वीज देऊ. आता मोफत वीज देऊन कोणतं वीज खातं चालू शकणार आहे? त्यामुळे ही अराजक कशा प्रकारे आपल्यावरती आपण या लोकांच्यामुळे ओढवून घेतोय हे लोकांना कळणं महत्वाचं आहे, म्हणजे लोक त्यांना दूर ठेवू शकतील. आणि त्यामुळे मी असं म्हणेन की हा राजकारणाचा विषय नाहीये, हा अर्थकारणाचा विषय आहे, हा प्रत्यक्ष तुमच्या प्रगतीशी संबंधित असा विषय आहे. तो एवढंच आहे की आता लोकसभा आता निवडणुका आहेत म्हणून त्या निवडणुकीच्या माध्यमातून
हे वारंवार लोकांच्या पुढे आणलं जातंय, बोललं जातंय. परंतु गरज ही याची अशी आहे की ही सर्व थरातल्या राजकीय नेत्यांनी ही समजावून घेऊन लोकांना समजावून द्यायला पाहिजे, आणि हे खरं नेतृत्व आहे. अगदी तुमची अगदी प्रगती खरं. कशामुळे होणार आहे? सर हे 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 मतदारांना अगदी थोडक्यात शेवटचं हे की मतदारांनी आता मतदान करताना कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे हे तुम्ही थोडक्यात सांगितलंय, पण तरी शेवट जाता जाता तुम्ही त्यांना काय आवाहन कराल की हे राजकारण प्रचाराचं जे सुरू झालंय ह्याच्यातून तुम्ही यातले खरं खोटं कसं ओळखाल आणि कोणाला मतदान कोणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार जरी लोकांचा असला तरी यातले खरे खोटे ओळखायचे कसे? नाही, मी सुरुवातीला प्रथम हे सांगेन की जे जे मतदार म्हणून नोंदवलेले लोक आहेत त्यांनी आपली उदासीनता सोडून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊन मतदान करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो, शहरातले लोक म्हणतो, ह्याच लोकांच्या मध्ये मतदाराच्या बाबतीमधली उदासीनता हा अत्यंत गांभीर्याचा विषय आहे. केवळ टीका करणे, कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा एखाद्या टेबलावरती बसून चर्चेमध्ये टीका करणे यांनी प्रश्न सुटणारे नाहीयेत. आणि हे लक्षात घेऊन त्यांनी आपला मतदानाचा अधिकार हा गाजवायला पाहिजे. तो मतदानाचा अधिकार आपला पूर्णपणे राबवला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलंच पाहिजे. नंबर 2, हे मतदान करताना तुम्ही तुमच्या काही ज्या वैयक्तिक तक्रारी असतील की माझ्या इथल्या पाण्याचा काही समस्या आहे, माझ्या इथल्या वाहतुकीची समस्या आहे, माझ्या इथल्या रस्त्याची समस्या आहे, आणि त्यासाठी मग कुठल्या तरी सध्या सत्तेत असलेल्या आमदारांना किंवा तिथल्या कोण जो गट असेल त्यांना मी मतदान करणार नाही, अशा प्रकारचा विचार न करता तुम्ही आज राष्ट्राचा विचार करा. तुम्ही आज संपूर्ण राज्याचा विचार करा. तुमची जर प्रगती व्हायची असेल तर ह्या प्रगतीमधले अडथळे कोण आहेत? त्या प्रगतीतला अडथळा मुख्य म्हणजे आपल्याला कल्पना आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी भ्रष्टाचार, महानगरपालिकेतला भ्रष्टाचार हा इतका बोकाळलेला होता आहे की ज्यामुळे तो जर दूर करायचा असेल तर त्या ठिकाणी स्वच्छ चारित्र्याचे लोक आणणं हे महत्वाचं आहे. आणि तेच मी म्हणेन की राज्याचा सुद्धा कारभार चालवायचा असेल तर जे स्वच्छ चारित्र्याचे, ज्यांचं कमिटमेंट आपल्याला स्पष्ट दिसतेय, जे कुठल्याही प्रकारे स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी कामं करत नाहीयेत, त्यांनी त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड बघा तुम्ही. गेली 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्याची महत्वाची त्याच्यासाठी दिलेली आहेत. त्या लोकांच्याकडे तुम्ही पाहून तुम्ही मतदान करा आणि राष्ट्राची, महाराष्ट्राची, कारण महाराष्ट्र हे कसं आहे की जसं आपण ऐकलं, महाराष्ट्र हा संपूर्ण देशाची प्रगती करणारा एक इंजिन हाऊस आहे. हे इंजिन आहे. हे महाराष्ट्रातली प्रगती ही फक्त महाराष्ट्राचीच नाहीये. महाराष्ट्राची जेव्हा प्रगती होते तेव्हा अगदी दूरदूरच्या, मग त्याच्यात उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आणखीन दूरचे देश भाग असतील, तिथल्या सुद्धा भागांची प्रगती होत असते. बरोबर. हे लक्षात घेऊन आपल्यावरची जबाबदारी ओळखा. महाराष्ट्र हा संपूर्ण राष्ट्राचं हृदय आहे की जे संपूर्ण राष्ट्राला धडधडत ठेवणार आहे आणि प्रगतीकडे नेणार आहे. आणि हे लक्षात घेऊन मी तर आपल्या सगळ्यांना आग्रह करेन की आपण सदसद विवेक बुद्धी वापरा, योग्य विचार करा, मतदानाचा हक्क जरूर बजावा, मतदान करा. 20 तारीख आता आलेली आहे, त्या दिवशी आपली सर्व कामं बाजूला ठेवा, लवकरात लवकर सकाळी जाऊन मतदान करा, योग्य व्यक्तीला मतदान करा आणि त्यामुळे होणारे जे फायदे आहेत ते पुढची जी काही वर्ष हे सत्तेत राहतील त्या राहणाऱ्या लोकांना तिथे राहून तिथे काम करायला प्रोत्साहन देऊन आपण आपलाही फायदा करून घ्या. अगदी सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अत्यंत मोलाची आहे. ते अनुभव जे सांगितले आहेत ते फार महत्वाचे आहेत. अर्थात काही नावं ही आपण नंतर लोक सुज्ञ आहेत त्यांना कळलीही असतील, पण कोणाकडे अंगुली निर्देश केलेला आहे हेही लोकांना कळलेलं असतं. आता हे जगजाहीर आहे, याच्यात काही लपवण्यासारखं नाहीये. पण तरीही लोक, मला असं वाटतं की फडणवीसांच्या आरोपात जे तथ्य आहे हे तुम्ही एक प्रकारे त्याला दुजोराच दिलेला आहे आणि तुमच्या अनुभवातून जे तुम्ही केलेलं आहे ते सर्वसामान्य लोकांना नक्की लक्षात आलेलं असेल. मतदान तर 100% करण्याचा प्रयत्न
यावेळी व्हायला हवा ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. तेव्हा मतदान करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हाच विषय डीप स्टेट, डावा दहशतवाद हाच विषय घेऊन हिंदुस्थान पोस्टने यंदा पहिला दिवाळी अंक काढलेला आहे. तो कुठे आणि कसा मिळेल याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक टाकली जाईल. ती आवर्जून बघा. दिवाळी अंक घ्या, वाचा. अत्यंत संग्रही ठेवण्यासारखा हा दिवाळी अंक झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. नमस्कार.